नमस्कार, आपला महाराष्ट्रामध्ये मी ज्ञानदा कदम तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रीमंतांना रोग झाला तर ते औषध गोळ्या खातात, पण गरिबांना रोग खातो कारण त्यांच्याकडे पैसेच नसतात। हे आपल्या देशातलं जळजळीत सामाजिक वास्तव आहे। सेवेच्या नावाखाली सरकारच्या मेहरबानीवरती टोलेजंग रुग्णालय उभारली गेली आणि त्यातून चॅरिटीच्या नावाखाली कोट्यवधींची माया कमवणाऱ्यांनी रुग्णालयाला अक्षरशः एक धंदा बनवलाय, जिथे पैशांच्या समोर कुणाच्याही जीवाची किंमत ही शून्य आहे। त्याला माणूस की नाहीये म्हणजे त्याच्यामुळे हे दोन निराधार झालेले आहेत। रुपये पाहिजे अरे लाच मला तर कळ डॉक्टर अरे डॉक्टरच्या नावाला कलंक आहे। या प्रशासनावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याच्यात जे आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना ताबडतोब अटक केली पाहिजे। दीनानाथ हॉस्पिटलच्या दारात डॉक्टरांवर फेकलेले हे चिल्लर पैसे हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या चिल्लरगिरीला सामान्य माणसांविरोधी सणसणीत चपराक। हा संताप आहे त्या मगरूर व्यवस्थेविरोधात, ज्या व्यवस्थेला पैशांच्या समोर एका होणाऱ्या आईचा जीव चिल्लर वाटला। गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांना उपचारांसाठी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणलं गेलं, पण 10 लाख रुपयांची मागणी उपचारांसाठी झाली। पैसे नव्हते, त्यामुळे तनिषा यांना इतरत्र हलवावं लागलं। वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला। 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ऍडमिशन करायचं नाही। आम्ही 2-3 वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला गेलो। ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचा पीए असू दे काही असू दे, आम्हाला त्याशी घेणं देणं नाहीये, आम्हाला सुश्रुत घ्यायचं। सरांनी सांगितलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं नाही। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाच्या मुजोरपणाविरोधात सध्या संताप व्यक्त होतोय। रुग्णालयासमोर मोठी आंदोलनं झाली। सोबतच रुग्णालयाच्या पाठीवर काळं फासत लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। हे पैसे उकळवता आहेत। जर यांना धर्मदायनी ही हॉस्पिटल दिलेली आहेत तर गोरगरिबांसाठी हे त्यांना त्याची फॅसिलिटी घेऊन देत नाहीयेत। एखाद्या गोरगरिबाकडे पैसे नसतील ते सरळ सरळ सांगतात बेड नाहीये। आम्ही ज्यावेळी इथं येतो धर्मदायीच्या नावाखाली एवढी जागा लुटली आहे ना, खरंच गोरगरिबांना इथे न्याय मिळतोय का? खरंच गोरगरिबांची बिलं माफ होतात का? हे शासनाने तपासावं। सामान्य नागरिकांसाठी कधीच उपयोगी येत नाही। स्वतःचाच पहिले ठेका, पहिले पैसे भरा आणि मग तुम्ही उपचार घ्या। पैसा शेवटी मोठा झालाय। पहिली गोष्ट हा रूल लिहिलाय कुठं? ऍडमिट व्हायच्या आधी 50% तुम्ही 50% बुक करत का? हॉटेल बिटेल आहे का? हे हॉस्पिटल आहे आणि इथं 50% पैसे आधी भरा, ही कुठला हा नियम आहे कुठं? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनानं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 4 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली। आता चौकशी समितीचा अहवाल सुद्धा समोर आलाय आणि त्यात रुग्णालयानं हात वर कर, रुग्णच कसा जबाबदार आहे हे अगदी ठासून सांगितलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या याच अहवालावरती भिसे कुटुंबानं आता आक्षेप घेतलाय। स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तिथं सगळ्या गोष्टी झाल्या असता आणि तुम्ही आधीची प्रिव्हियसली ट्रीटमेंट काढून तुम्ही दिशाभूल करू नका। आमचं त्या दिवशीच आणि तुम्हाला एवढं वाटतंय ना, त्या दिवसाची सगळी सीसीटीव्ही फुटेज आणा आणि तुम्ही काय म्हणता तुम्ही ERला गेला नाही। डॉक्टरांना देव मानणारी आपली संस्कृती, पण याच देवाच्या दारात पैशांच्या अभावी एका माऊलीला आपला जीव सोडावा लागला। त्यात 2 बाळं जन्मतः पोरकी झाली। एका पतीनं आपली पत्नी आणि कुटुंबानं आधार गमावला। आता कदाचित पैसे येतील, व्यवस्था खडबडून जागी होईल, मदतीचे हातही पुढे येतील, दोषींवरती कारवाई सुद्धा होईल, बातम्यांचा धुरळा सुद्धा काही दिवसांनी खाली बसेल, पण जन्माला आलेल्या त्या 2 लेकरांची आई परत येईल का? जी टाहो फोडत असतील काचेतल्या कृत्रिम कुशीत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।